गुड मॉर्निंग भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. आज आपली ट्रिप चालली आहे गोव्याला. आपण आज गोव्याला निघणार आहे. बॅग वगैरे सर्व पॅकिंग वगैरे झालेलं आहे आणि थोडा बस पण येते आणि थोड्याच वेळात आपण निघणार आहे. नको बसचा नंबर नको सांगू लगेच, तो येऊन जाईल. तर थोड्याच वेळात आपण सगळे निघणार. पॅकिंग वगैरे पण झाली आहे. चला स्टार्ट करू. आली बस बस आली अमेरिकन टुरिस्ट आम्हाला नाही जर्नी ना आमची चालू होती आता गोव्याची. अरे लग्न होतोच बुडी नाही रे मी पडल. ए सर शिवा नाही रे मला एखादा तरी व्हिडिओ मध्ये येऊ द्या. सॉरी सर. बरोबर आहे मग तुला म्हटलं मला केलं म्हटलं एक काय नाही याला काय म्हणत होतं ना. अरे पावलं ना तुम्ही वाव कमी का. अरे हो ना फोटो नाही नाही क्रॉप करून टाकू आपण त्यांना. क्वालिटी भरपूर वेळ झालेला प्रवासात आणि आता जेवणासाठी थांबलो इथं. खाऊन दे पाहून दे तसं यार. पाच बसा नाही तर खात बसा काही करा आता तुम्ही. या ठिकाणी जेवण वगैरे सगळं आटोपलेले आणि आता परत प्रवासाला चालू करायचं आहे आम्हाला. अजून 10-12 तासाचा प्रवास आहे. याच ठिकाणी जेवण वगैरे केले. आता निघतोय. श्याम आता आपण कोल्हापूरमध्ये 200 किलोमीटर अजून जायचं आपल्याला. 200 किलोमीटर. ओ वाव ब्युटिफुल कॉन्टेंट. गुड मॉर्निंग. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. 200 किलोमीटर जायचंय गोव्याला आपल्याला. 200 आणि याची पण सोय करायची आहे. कोल्हापूरच्या पण पुढं आता आलेलो आहे आणि इथं पेट्रोल पंपावर एका ठिकाणी ब्रेक घेतलेला आहे. आता थोडंफार फ्रेश वगैरे घेऊ, चहा पाणी घेऊ आणि परत इथून निघणार आहे प्रवासाला. अजून 200 किलोमीटरचा प्रवास बाकी अजून गोव्यासाठी. अख्खा रात्र प्रवास केली, झोप झालेली नाही पूर्ण आणि निघतोय थोड्या वेळात परत प्रवासाला चालू करू आपण. कंटिन्यू करूया आपण व्लॉग. घ्या मला पण एक चहा घ्या. ये शेट आम्हाला इकडं भेटले. हे बोरच्या गाडीवर काम करायला जाते. हवं त्यांचा ट्रॅक्टर आलाय आता जातील ते. सावा बॅटला हॅलो गाईज गुड मॉर्निंग. 200 किलोमीटर जायचंय गोव्याला आपल्याला. 200.
फायनली इथं डेस्टिनेशनला पोचलेलो हॉटेलला. फायनल डेस्टिनेशन. फायनली हॅलो गाईज फायनली गोवा. कुच 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 येत आम्ही पण आलता. 214. फायनली तर हॉटेलला पोहोचलेलो आता फ्रेश वगैरे व्हायचं, जेवण वगैरे करायचं, मग फिरायला निघणार आहे बाहेर. आजचा पूर्ण रात्र आणि पूर्ण दिवस प्रवास केलेला आहे. आजचा हा ब्लॉग एवढाच राहणार आहे. पुढचा नेक्स्ट डे मध्ये. हा आमच्या हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे. आता सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर थोड्याच वेळाने पूलमध्ये पण जाणार आहे आम्ही सगळे. तिकडंच आवरू वगैरे जेवण पण करायचे अजून. आजचा तर पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच गेलेला दिवस. आजचा ब्लॉग एवढाच होणार आहे आणि पुढचा जो नेक्स्ट 4-5 दिवस आपण मजा करणार ते एक ब्लॉग पडत राहील. चलो बाय.